सर्वांना जोहार. दामूमुळे ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजचा व्हिडिओ हा अत्यंत महत्वाचा असा व्हिडिओ आहे. तो या कारणाने आपल्याला माहिती आहे की 8 आणि 9 या तारखेला सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग झाली आणि 9 तारखेला मुख्य सचिव राजेश कुमार मीना साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग झाली. त्याचं इतिवृत्त जरी आपल्या हाती लागलं नसलं तरी पण काही आमदार महोदयांशी संपर्क केल्यानंतर जी काही माहिती माझ्यापर्यंत आली ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी माझा छोटासा प्रयत्न आहे. आज 2 गोष्टींच्या बाबतीमध्ये हा आपला व्हिडिओ असेल. एक तर 8 आणि 9 तारखेला नेमकं काय झालं आणि त्या झालेल्या 8 आणि 9च्या चर्चेनंतर काही विभागांनी काय कारवाई केली हे एकंदरीत आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण व्हिडिओला थेट सुरुवात करू. काय झालं मित्रांनो की 8 आणि 9 या 2 तारखेला म्हणजे आपण सुरुवातीला 8 तारखेचं बघूया. 5 सप्टेंबरला एक सामान्य प्रशासन विभागाचे जे उपसचिव आहेत सुदाम आंधळे साहेब यांनी एक शासन निर्णय काढला आणि त्यामध्ये आपण तो शासन निर्णय व्हिडिओच्या माध्यमातून बघितला. त्यामध्ये काय सांगितलं की पेसा क्षेत्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या ह्या 11 महिन्यासाठी असतील. 11 महिने झाल्यानंतर 1 दिवसाचा तांत्रिक खंड दिला जाईल आणि पुन्हा 11 महिन्याच्या नियुक्त्या केल्या जातील. तो GR आल्यानंतर स्वाभाविक आहे की त्या ठिकाणी 5 ऑक्टोबर आणि 5 सप्टेंबर या GR मध्ये जे 5 ऑक्टोबर 2024 ला जो शासन निर्णय आला त्या शासन निर्णयामध्ये जे मानधन तत्वावरती नियुक्त कर्मचारी आहेत त्यांचं म्हणणं आहे की त्या GR मध्ये 11 महिन्याची तरतूद किंवा 11 महिन्याचा उल्लेख कुठेही नव्हता आणि त्यामुळे 5 सप्टेंबर 2025 ला जो शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने काढला त्यामध्ये 11 महिन्याची तरतूद करून त्या ठिकाणी आमच्यावरती खूप मोठा अन्याय केला असं त्या उमेदवारांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे ते सर्व उमेदवार माननीय मंत्री आदिवासी विकास मंत्री अशोक उईके साहेबांच्या बंगल्याखाली जमले 8 सप्टेंबरला आणि मग त्या ठिकाणी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री असेल माननीय झिरवाळ साहेब असतील आणि काही आदिवासी आमदार असतील यांनी एकत्रित येऊन चर्चा केल्यानंतर त्या ठिकाणी ते मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत 8 सप्टेंबरला मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ साहेब होते. त्यानंतर आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक अशोक उईके साहेब होते. आमदार आमशा पाडवी होते. आमदार राजेंद्र गावित साहेब होते. आमदार डॉक्टर किरण लहामटे साहेब होते. त्यानंतर या ठिकाणी आमदार हिरामण खोसकर, आमदार मंजुळाताई गावित, आमदार राजू तोडसाम साहेब आणि आमदार शांताराम मोरे साहेब हे आणि इतर काही असू शकतात पण आमदार भीमराव केराम साहेब, नितीन पवार साहेब हे सगळे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग झाली 8 सप्टेंबरला आणि त्यामध्ये विषय महत्वाचे होते काय तर 5 ऑक्टोबरला जो शासन आदेश काढला त्यामध्ये कुठेही असं म्हणणं नव्हतं की 11 महिन्याची त्या ठिकाणी तरतूद आणि त्यामुळे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांवरती मोठा अन्याय झालेला आहे असं त्यांचं एकंदरीत म्हणणं होतं. परंतु मुख्यमंत्र्यांच्या सोबत झालेल्या चर्चेमध्ये मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असं आहे की संबंधित नियुक्त्या ह्या परमनंट करण्यात आलेल्या नाहीत. कोर्ट निर्णयाच्या अधीन राहून नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत कारण त्या ठिकाणी एजींचं स्टेटमेंट आहे आणि ते एजींचे स्टेटमेंट सुप्रीम कोर्टाने ग्राह्य धरलंय आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला परमनंट नियुक्त्या दिलेल्या नाहीत असं एकंदरीत माझ्या कानावर जी गोष्ट मी माहिती काढली त्याच्यातून सांगतोय आणि त्यामुळे तुम्हाला 1 दिवसाचा खंड हा द्यावा लागेल आणि त्यामुळे पेसा कर्मचाऱ्यांना 1 दिवसाच्या खंडाचा विषय कोर्टाच्या अंतिम निकालानंतर या ठिकाणी आम्ही समाप्त करू किंवा तो ग्राह्य धरू. तो खंड जो 1 दिवसाचा आम्ही खंड दिलेला आहे तो आम्ही ग्राह्य धरू. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका असं एकंदरीत त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या वतीने हे शब्द आलेले आहेत. त्यानंतर 12,500 बोगस लोकांनी ज्या नोकऱ्या बळकावल्या होत्या त्यापैकी 6,840 पदांची भरती आम्ही या 3 महिन्यामध्ये करू असं आश्वासन दिलंय आणि बिंदू नामावलीचा विषय होता. बरेच जण त्या ठिकाणी मला मेसेज पण करतात की सर आपला बिंदू 2 नंबरला आहे, 7 नंबरला आहे, 8 नंबरला आहे. तर त्या ठिकाणी तो 1 नंबरला आणावा
किंवा 2 नंबरला तो असायला पाहिजे, असं ते एकंदरीत त्या ठिकाणी चर्चा झाली. आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी तीनही बाबींना सकारात्मक घेतलेला आहे. आणि त्यामध्ये त्यांनी एक स्पष्ट केलेलं आहे, की आम्हाला 1 दिवसाचा खंड द्यावा लागेल, तुम्हाला 11 महिन्याची नियुक्ती द्यावी लागेल. आणि तो जो खंड आहे, तो खंड आम्ही ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय येईल त्यानंतर तो आम्ही ग्राह्य धरणार आहोत. त्यानंतर 12,500 पदांची भरतीच्या संदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी पावलं उचलतोय. ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो त्या ठिकाणी झालेल्या आहेत. त्यामध्ये काही संघटनांची लोकही होती. कर्मचारी संघटनेचे जे कर्मचारी आहेत तेही होते. आणि त्यामुळे त्या ठिकाणी एकंदरीत चर्चा झालेली आहे. बैठकीचं इतिवृत्त आपल्याकडे आलेलं नाही. मी माहितीचा अधिकार सुद्धा टाकलेला आहे. त्यामध्ये जर मला मिळाली तर त्याच्यावरती आपण सविस्तर त्या ठिकाणी व्हिडिओ बनवूया. मुख्यमंत्री महोदयांनी ज्या आश्वासने दिलेली आहेत त्या इतिवृत्तामध्ये आहेत का, तर मग पुढे जाऊन त्याचा आपल्याला बेनिफिट किंवा त्या इतिवृत्ताच्या माध्यमातून आपल्याला पुढे मांडता येईल. आता यामध्ये काही संघटनांनी असं नाराजी व्यक्त केलेली आहे, की मंत्री अशोक उईके साहेब आहेत त्यांनी संघटनांना या बैठकीपासून बाहेर ठेवलं आणि त्यामुळे संघटना नाराज आहेत असंही त्यांचं म्हणणं आहे. तर एकंदरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या मीटिंगमध्ये या 3 गोष्टींवरती मोगम चर्चा झाली. त्यामध्ये जे पालघरचे आमदार आहेत, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित साहेब हे आक्रमक पण झालेले पाहायला मिळाले. मला जी माहिती मिळाली त्याच्यानुसार मी सांगतोय, की या कर्मचाऱ्यांवरती खूप मोठा अन्याय झालेला आहे. 5 ऑक्टोबरचा शासन निर्णय आणि 5 सप्टेंबरचा शासन निर्णय या दोघांमध्ये खूप तफावत आहे आणि त्यामुळे आमच्या या कर्मचाऱ्यांवरती खूप मोठा अन्याय झालाय असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं. परंतु सामान्य प्रशासन विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री महोदयांना मिसगाईड केलं असंही काही आमदारांचं त्या ठिकाणी म्हणणं आलं. आणि त्यामुळे मुख्यमंत्री महोदय सामान्य प्रशासन विभागांच्या अधिकाऱ्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावरच ठाम होते असं एकंदरीत आदिवासी आमदारांचं म्हणणं होतं. दुसरी गोष्ट, 9 सप्टेंबरला जो मुख्य सचिव राजेश कुमार मीना साहेब आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग झाली. त्यामध्ये स्वतः अन्न प्रशासन मंत्री नरेंद्र जिरवाळ साहेब होते, काही आदिवासी आमदार आणि आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते होते. त्यामध्ये ही पेसा भरतीवरती चर्चा झाली. मुख्य सचिव स्वतः एसटी कॅटेगरीतून आल्यामुळे सकारात्मक त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे. तर त्याच्यामध्ये नेमकं त्या ठिकाणी मुख्य सचिव हे मुख्यमंत्र्यांच्या अंडरमध्ये येतात, त्यामुळे शेवटी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय सर्वतोपरी आहे. तर एकंदरीत मित्रांनो आता 5 सप्टेंबरच्या GR प्रमाणे तुमची नियुक्ती ही 11 महिन्यांचीच असेल. त्यानंतर 1 दिवसाचा तांत्रिक खंड दिला जाईल आणि पुन्हा 11 महिन्याची नियुक्ती केली जाईल. हे त्या ठिकाणी चर्चा झालेला विषय आहे आणि तो पुढे कंटिन्यू झालेला सुद्धा आहे. आता आपल्याकडे काही पेसाच्या ऑर्डरी या ठिकाणी लागलेल्या आहेत हाती. त्यामध्ये मी ऑनलाईन सर्च केलं तर त्या ठिकाणी ग्राम महसूल अधिकारी जे जिल्हाधिकारी पालघर आहे त्यांच्या साईटवरती मी बघितलं तर त्या ठिकाणी त्यांनी आदेश काढलेले आहेत. मित्रांनो ते आपण पत्र बघतोय. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पालघर यांच्या कार्यालयात आस्थापना शाखेतून हे पत्र 5/9/2025 ला त्या ठिकाणी निर्गमित झाले किंवा तो आदेश निघालेला आहे असं तरी या ठिकाणी त्यांनी दिनांक दिलेला आहे. आता यामध्ये त्यांनी असं म्हटलंय ते आपण समजून घेऊ की नेमकं त्या ठिकाणी काय झालेलं आहे. बघा या ठिकाणी आदेश वाचा, तलाठी पदभरतीची जाहिरात, त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचा 5 ऑक्टोबरचा शासन निर्णय आणि पुन्हा सामान्य प्रशासन विभागाचा या ठिकाणी 5/9/2024 शासन निर्णय असं एकंदरीत या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि यामध्ये म्हटलंय की आदेश उपोद्घतातील क्रमांक 1 म्हणजे जाहिरात नुसार अनुसूचित क्षेत्रात पेसा ग्राम पातळीवरती काम करणाऱ्या 17 वर्गातील पदभरतीसाठी जाहिरातीद्वारे निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यावर आली होती आणि त्यामुळे या प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून मानधन तत्वावर नेमणुका करून ही रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत शासनाने आदेशित केले होते. तो 5 ऑक्टोबर 2024 शासन निर्णय. आणि त्याप्रमाणे पेसा क्षेत्रातील पदे 1 वर्षापासून रिक्त असल्याने सदर पदे तातडीने भरण्यासाठी याकरिता निवड झालेल्या उमेदवारांची विशेष बाब म्हणून मानधन तत्वावरती नेमणूक करण्यात यावी.
त्यानुसार अनुसूचित क्षेत्रातील पेशातील अधिसूचित 17 संवर्गातील पदांपैकी या कार्यालयाच्या अधीनस्थ ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर 11 महिन्यांसाठी 8/10/2024 रोजी नियुक्त आदेश पारित करण्यात आले होते. म्हणजे त्यांना आदेश 8 ऑक्टोबरला दिले होते. सदर पदाची मुदत ही 7/9/2025 रोजी संपुष्टात आलेली आहे. त्यामुळे त्याने असं म्हटलेलं आहे की वाचा क्रमांक 3 नुसार सामान्य प्रशासन विभागाच्या 5/10/2024 अन्वये अनुसूचित क्षेत्रातील 17 संवर्गांमध्ये दिलेल्या 11 महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात आल्या होत्या. तोपर्यंत माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिके संदर्भामध्ये निर्णय न आल्यास सदर नियुक्त्या 1 दिवसाचा तांत्रिक खंड देऊन 11 महिन्याच्या कालावधीसाठी पुन्हा सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. आणि त्यानुसार जिल्हा अधिकारी कार्यालय पालघर अधीनस्थ अनुसूचित क्षेत्र पेसा अंतर्गत 11 महिन्यांसाठी मानधन तत्वावरील नियुक्ती देण्यात आलेल्या ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी यांना 8/9/2025 रोजी 1 दिवसाचा तांत्रिक खंड देऊन म्हणजे 8/9/2025ला त्यांना तांत्रिक खंड दिलेला आहे. त्यानुसार संबंधित ग्राम महसूल अधिकारी ज्या सजेवर कार्यरत आहेत त्याच सजेवर 9/9/2025 पासून पुढील 11 महिन्यांच्या मुदतवाढ त्यांना देण्यात आलेली आहे. 1 दिवसाच्या खंड दिल्याबाबत योग्य त्या नोंदी सेवाविषयक अभिलेखावरती ठेवण्यात याव्यात. त्याप्रमाणे संबंधितास मानधन देण्यात यावे असं एकंदरीत त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. आता हा जो शासन आदेश हा जो प्रशासनिक आदेश आहे तो आदेश कोणी काढलेला आहे तर ज्या डॉक्टर इंदू राणी जाखड मॅडम आहेत जिल्हाधिकारी पालघर यांनी या ठिकाणी तो पारित केलेला आहे. ते एकंदरीत मित्रांनो काय जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी पालघर यांच्या या आस्थापना शाखेने हा आदेश काढलेला आहे. आता मित्रांनो आपण पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला हा आदेश ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये आपण बघितला तो सविस्तर बघितला. यामध्ये त्यांनी जे काही 5 सप्टेंबर 2025चा सामान्य प्रशासन विभागाचा जो GR निघालेला आहे आणि त्यामध्ये म्हटलंय की 1 दिवसाचा तांत्रिक खंड देऊन या उमेदवारांच्या नियुक्त्या 11 महिन्यांसाठी करायच्या आहेत. जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत हे असं चालेल असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे. आणि त्यामुळे ही सुरुवात झालेली आहे. अशाच नियुक्त्या बाकीच्यांनाही येऊ शकतात आणि त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पाहायला मिळतोय. हा स्वाभाविक आहे कारण 5 ऑक्टोबर 2024 आणि 5 सप्टेंबर 2025 हे शासन निर्णय दोन्हीही विरोधाभासी आहेत असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे. आमच्यावरती खूप मोठा अन्याय झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी एकंदरीत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हेच बघितलं की 8 सप्टेंबर 2025 9 सप्टेंबर 2025 या 2 दिवशी पहिल्या 8 सप्टेंबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग होणं, त्यानंतर 8 सप्टेंबरला या राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना साहेब यांच्यासोबत चर्चा होणं, बैठक होणं आणि एकीकडे जिल्हाधिकारी पालघर ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होणं, या तीनही गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितल्या. पण एकंदरीत आपण व्हिडिओच्या माध्यमातून जी काही सत्य परिस्थिती असते ती मी तुमच्यापर्यंत सांगत असतो. बरेच जण विचारायचे सर नेमकं काय झालं. मला वाटतं आता डॉक्टर संजय दाभाडे सरांचा एक मेसेज माझ्यापर्यंत पोहोचला, त्याचाही मी यामध्ये उहापोह केलेला आहे त्यांच्या. तर एकंदरीत तुम्हाला व्हिडिओ आवडला